नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे नवनियुक्त सिलेक्ट झालेले उमेदवार असतात, तर या सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंगला पाठवलं जातं. कुठं सिलेक्ट झालेले? पोलीस भरती या क्षेत्रामध्ये सिलेक्ट झालेले. मग याच्यामध्ये सर्वच घटक आले तुमचे. महाराष्ट्र पोलीस असेल, कारागृह पोलीस असेल, SRPF पोलीस असेल, चालक पोलीस असेल, इवन तुमचा बँडमॅन पोलीस असेल, तर या सर्व घटकांचं या ठिकाणी येत असतं. तर बघा, पोलीस भरती ट्रेनिंग सकाळ ते संध्याकाळपर्यंत नेमकं कशा प्रकारचं यांचं शेड्यूल असतं, तर हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर बघा, इथं यांचा जो नेमका टाइम टेबल आहे, हा टाइम टेबल कशा प्रकारे असतो, म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कशा प्रकारे यांचा टाइम असतो, तर या ठिकाणी आपण 7 स्टेपमध्ये हे सांगितलेलं आहे. तर बघा, पहिल्या स्टेपमध्ये सकाळी तुम्हाला दररोज 5 वाजता उठणेच आहे. 5 वाजता उठल्यानंतर 5 ते 6 पर्यंत तुम्हाला सकाळची जी तुमची PT असते, त्या PTला जाण्याची तयारी करायची आहे. मग या 5 ते 6 या वेळामध्ये आता तुम्ही त्याच्या अगोदरही उठू शकता किंवा थोडं लेटही उठू शकता. 6 वाजेपर्यंत तुम्हाला हे तयारी करायची असते. आता काय काय ट्रेनिंग सेंटरमध्ये खूप जास्त गर्दी असते आणि गर्दी असल्यामुळे मुलांची तयारी PTला जाण्यासाठी त्या ठिकाणी लवकर होत नसते. म्हणून काही काही विद्यार्थी 4 वाजता पण उठतात, काही 4:30ला उठतात. आता तुम्ही ते केव्हाही उठा, परंतु तुम्हाला एकच या ठिकाणी सांगणं आहे की 6 वाजेपर्यंत तुमची तयारी झाली असली पाहिजे. कारण 6 वाजता तुम्हाला ग्राउंडवर हजर राहायचं आहे. कशासाठी? तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड होत असतात, तुमची रनिंग घेतली जाते. थोडक्यात सर्व PT तुमची सकाळी घेतली जाते. मग सकाळी तो जो PTचा काळ असतो तुमचा, तो 6 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत हे तुमचे कार्ड घेतले जातात. आता स्टेप दुसऱ्या क्रमांकामध्ये आपण हे म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे की 6 ते 8 पर्यंत तुमचे त्या ठिकाणी ट्रेनिंग जे सेंटर आहे तुमचं, ट्रेनिंग सेंटरवरती तुमचे कार्ड होत असतात आणि ते सर्व कार्ड त्याच्यानंतर कार्ड म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे हात असतात, असे कवायतीचे हात घेतले जातात. त्याच्यानंतर रनिंग असते. तर या सर्व गोष्टी 8 वाजेपर्यंत तुमच्या घेतल्या जातात. आता हिच्यामध्ये काही तुम्ही तिच्यामध्ये जर चूक करत असाल, ते कार्ड शिकवत असताना तुमचे इन्स्ट्रक्टर असतात त्या ठिकाणी आणि ते तुम्हाला शिकवत असतात आणि त्या ठिकाणी जर तुम्ही थोडं काही चुकताय, तुम्ही काही थोडी गलती करताय, तर तुम्हाला पनिशमेंट दिली जाते. आता पनिशमेंटचे वेगवेगळे प्रकार आहेत तिथं. पनिशमेंट म्हणजे असं काही एकदम असं मोठं तुम्हाला पनिशमेंट त्या ठिकाणी दिलं जात नाही. तुमचं क्राउलिंग असेल, क्राउलिंग म्हणजे या हातांवरती तुम्हाला चालावं लागतं. त्याच्यानंतर असं उलटं तुम्हाला कुदायला लावतात. असे बरेच तिच्यामध्ये प्रकार आहे. फलटून म्हणतात त्याला, फलटून म्हणतात. फलटून मारावं लागतात. मग ते फलटून मारत असताना तुमचे जे सर्व कपडे आहेत, ते कपडे वगैरे चिखलाने म्हणा किंवा मातीने म्हणा, ते भरत असतात. म्हणजे असा तो काळ तुमचा 6 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत राहतो. मग हे झाल्यानंतर म्हणजे सकाळची तुमची हे PT झाल्यानंतर त्याच्यानंतर स्टेप 3 मध्ये घेऊ आपण. 8 ते 9 ह्या एका तासासाठी, 8 ते 9 ह्या एका तासासाठी तुम्हाला सोडलं जाते. कशासाठी? अंघोळ आणि नाश्ता करण्यासाठी. या एका तासामध्येच तुम्हाला या बाकीच्या गोष्टी सर्व उरकून घ्यायच्या आहे. कोणकोणत्या? त्याच्यामध्ये तुमची अंघोळ असेल, नाश्ता असेल, तुमचे कपडे वगैरे धुवायचे असतील ते असेल आणि अदर काही तुमचे आणखीन कामं असतील, तर तुम्ही त्या एका तासामध्ये सर्व ते उरकून घ्यावे लागते. त्याच्यानंतर 8 ते 9 मध्ये हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला 9 ते 1 या टायमामध्ये तुम्हाला बोलवलं जातं. कशासाठी? तुमचं कायद्याचं जे टीचिंग आहे, कायद्याचे जे तुमचे
तिथं शिक्षक लोक येत असतात, म्हणजे तज्ज्ञ लोक असतात ते, वकील लोक पण येतात, त्याच्यामध्ये आणखीन काही तज्ज्ञ लोक असतात. तर ते कायद्याचं वेगवेगळ्या प्रकारचे जे कायदे आहे तुमचे, तर त्या कायद्याचं शिक्षण देण्यासाठी, शिकवण्यासाठी, थोडक्यात काय, या सर्व ट्रेनिंगला उपस्थित असलेल्या मुलांना शिकवण्यासाठी हे लोक येत असतात आणि तुम्हाला कायद्याचं टीचिंग दिलं जातं. तो वेळ किती ते किती आहे? 9 ते 1 वाजेपर्यंत तुम्हाला ते सर्व वेगळ्या प्रकारचे जे काही विषय असतील, तर उदाहरणार्थ महाराष्ट्र पोलीस यांचे जे काही विषय आहे कायद्यांचे, त्याच्यानंतर कारागृह विभागातील जे कर्मचारी आहे यांचे जे काही विषय आहे, किंवा चालक असतील, चालक यांचे जे विषय आहे, तर अशा वेगवेगळ्या घटकाचे जे विषय असतात ते विषय त्या ठिकाणी तुम्हाला शिकवले जातात. कोणत्या वेळामध्ये? 9 ते 1 या वेळामध्ये. त्याच्यानंतर स्टेप 5 मध्ये येऊ आपण. स्टेप 5 मध्ये 1 ते 3 तुम्हाला परत तुम्हाला रेस्ट दिला जातो. 1 ते 3 या 2 तासाचा तुम्हाला रेस्ट दिला जातो. मग या रेस्टमध्ये तुम्हाला तुमचं जेवण, आणखीन काही तुमचे काही कामं असतील ते कामं, आणि तुम्हाला आराम करायचा असेल तुम्ही आराम त्या 2 तासामध्ये तुम्ही हे सर्व उरकून घेऊ शकता. ते हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला स्टेप 6 मध्ये येऊ आपण. स्टेप 6 मध्ये मग तुम्हाला 3 ते 5 परत तुम्हाला मग PT साठी बोलवलं जातं. परत मग तुमचं काही रायफलचं प्रशिक्षण असेल, त्याच्यानंतर तुमचं रनिंग असेल. परत 3 वाजेला पण तुमची रनिंग घेतली जाते. या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की ग्राउंडवर जाण्या अगोदर सर्वात अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी फॉलिंग केलं जाते. फॉलिंग म्हणजे असे 3-3च्या लाईनी लावल्या जातात. असे प्लॉटून तयार केलेले असतात. काही ठिकाणी 60चा प्लॉटून असतो, काही ठिकाणी 30चा प्लॉटून असतो. असे प्लॉटून तयार केलेले असतात आणि एका प्लॉटूनवर एक शिक्षक शिकवण्यासाठी PT चे हात वगैरे त्या ठिकाणी दिला जातो. तर फॉलिंग केली जाते, 3-3ची अशी फॉलिंग केली जाते. उदाहरणार्थ 30 मुलं असतील तर त्या 30 मुलांची अशी फॉलिंग केली जाते. 3 प्लॉटून असतील तर त्या 3 प्लॉटूनना एकत्र केलं जातं आणि मग सगळ्यात पहिले त्यांची सुरुवातीला रनिंग घेतली जाते. मग तुमचं सकाळचं शेड्यूल असेल 6 वाजेचं, किंवा तुमचं दुपारचं 3 वाजेचं शेड्यूल असेल, सर्वात अगोदर काय घेतलं जाते? तुमची रनिंग घेतली जाते. मग रनिंग झाल्यानंतर आता हा 3 ते 5 हा पिरियड सांगतोय आपण. रनिंग घेतल्यानंतर मग तुमचं काही रायफलचं प्रशिक्षण असेल, किंवा अदर मग तुमचं जे सकाळी तुमचे कार्ड झाले ते कार्ड बाकी असतील तर ते कार्ड पण घेतले जातात, आणि रायफलचं पण प्रशिक्षण या 3 ते 5 या वेळेमध्ये दिलं जातं. त्याच्यानंतर शेवटचा तुमचा शेड्यूल स्टेप ते म्हटलं म्हणजे 7 क्रमांक 5 ते 6. तुमचा कोणता वेळ आहे आता? हा 5 ते 6. 5 ते 6 या वेळामध्ये कोणाला स्पोर्ट खेळायचं असेल ते स्पोर्ट खेळू शकता. म्हणजे थोडक्यात तुम्हाला खेळण्यासाठी सोडलं जातं. आता मग कोणाचं काही, कोणी क्रिकेट खेळतं, कोणी काही व्हॉलीबॉल खेळतं, कोणी काही खेळतं, कोणी काही खेळतं, असं त्या ठिकाणी शेड्यूल असतं खेळण्याचं. आता मग फक्त या ठिकाणी खेळण्यासाठी सोडलं जाते का? स्पोर्टसाठी सोडलं जाते का तुम्हाला? तर नाही. एखाद्या वेळेस वर्किंगसुद्धा घेतली जाते. वर्किंग असते ट्रेनिंगमध्ये. वर्किंग म्हणजेच काय? आपलं जे ग्राउंड असतं ट्रेनिंगचं, त्या ट्रेनिंगच्या ग्राउंडमध्ये काही गवत वगैरे असते, ते गवत वाढलेलं असते. मग ते गवत कापण्यासाठी तुम्हाला देतात, किंवा काही काडी कचरा असतो, तो काडी कचरा वेचण्यासाठी पण तुम्हाला तिथं वर्किंग दिली जाते. त्या एरियामध्ये काही झाडं लावलेले असतील, नवीन झाडं, तर त्या झाडांना पाणी वगैरे टाकण्यासाठी असं तुम्हाला वर्किंग दिली जाते. इवन तुम्हाला तिथं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड जर अस्वच्छ असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला तिथं झाडू वगैरे देऊन झाडू पण मारायला लावत असतात. आता हे फक्त जे पोलीस कॉन्स्टेबल आहे यांनाच आहे का हे वर्किंगचा जो प्रकार आहे, हा वर्किंगचा प्रकार यांनाच आहे का? तर नाही. तुमचं पोलीस कॉन्स्टेबल पासून तर डायरेक्ट IPS पर्यंत, इवन IPSच नाही तर जे आपले IAS असतात, IAS हे आपल्या भारतातील सर्वात मोठी पोस्ट आहे. तर
IAS लोकांनासुद्धा, IPS लोकांनासुद्धा, मग त्याच्या खालचे सगळेच आले, या सर्वांनाच ट्रेनिंग काळामध्ये वर्किंग हे असतेच. त्यामध्ये झाडू मारणं असेल, झाडांना पाणी देणं असेल, तुमचं ग्राउंडमध्ये जे गवत झालेलं आहे ते गवत वगैरे काढणं असेल, या सर्व प्रकारची वर्किंग हे करावीच लागते. सर्वांना हे अनिवार्य असते, सर्वांना हे कंपल्सरी असते. तर अशा प्रकारे ट्रेनिंगला गेल्यानंतर नवनियुक्त जे उमेदवार असतात, निवडलेले गेलेले, तर ते ट्रेनिंगला गेल्यानंतर सकाळ ते संध्याकाळ म्हणजेच 5 वाजेपासून तर संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत हे असं शेड्यूल बांधलेलं असतं. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.